आम्हाला न्यावं लागलं जागरणाला ट्रॉलीत सामान आणि ते कशामुळे न्यावं लागलं त्यासाठी ब्लॉग पूर्ण पा. तर पब्लिक सगळ्यांना जय मल्हार. तर संध्याकाळचे वाजले होते 6 आणि काका मी निघालो होतो डायरेक्ट रात्याला. आता रात्याला आहे ना आमचं एक काम होतं आणि ते काम कोणतं, आम्हाला बनवायचं होतं जागरणाचं एक बॅनर. आता तो बॅनर आहे ना बनून तयार झालता, मग आम्ही तोच आणायला गेलतो. आता तो बॅनर आहे ना घरी घेऊन आलो आणि संध्याकाळी कपडे बदलून डायरेक्ट निघालो गणपती बाप्पाच्या आरतीसाठी. तिथे गेलो, तिथे आरती चालूच होती आणि आज आहे ना आरतीचा मान आपल्या आजी बाबाला भेटला होता. अरे आरतीचा आवाज सगळीकडे यायचा पण या कोपऱ्यात थोडा वेगळाच आवाज येत होता. आरती झाली आणि पेड्याचा प्रसाद खाल्ला आणि तेवढे ना मला बाहेर पोर दिसले आणि त्यांच्या मध्ये ना ऋषी भाऊ आता तो तर डायरेक्ट सॅमसंगचा फोल्ड मोबाईलच घेऊन आलता भाऊ. त्याचा मोबाईल पाहून झाला आणि डायरेक्ट मंडप जोडायला सुरुवात केली. अरे घराजवळ कार्यक्रम होता त्याच्यामुळे पप्पा तिने अख्खं सामान टारलीत टाकून आणलं. मग आहे ना सगळा सेटअप जोडला आणि तेवढं ते दत्तू काका आले ते आले आले काय म्हणायला लागले, हबीबी तुम किधर होती हम बुलाती हबीबी वल्ला हबीबी. मग आहे ना मी कीबोर्ड मध्ये एकदम ट्रेंडिंग गवळण वाजवली आणि ती कशी वाजवली तुम्ही पहा. मी कोणती गवळण वाजवली ते सांगा आणि कशी वाजवली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मग टेस्टिंग झाली आणि लगेच ना जागरण सुरू झालं आणि आजचं जागरण आहे ना आपल्या घरा शेजारी असणार VW ग्रुप जय मल्हार मित्र मंडळ गणेश नगर या मंडळात होतं. आता या मंडळाने ना आपल्या काकांचा फोटो डायरेक्ट बॅनर वर लावलेला होता आणि तो फोटो कसा दिसतोय ती कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, आपल्या आयडीला फॉलो करा आणि ब्लॉगला शेअर करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना जय मल्हार.